नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मराठी टेलिव्हिजन जगतात मालिकांचं भवितव्य थेट TRPवर ठरतं. लोकप्रियतेच्या शिखरावर झेपावलेल्या काही मालिकांनी वर्षानुवर्ष घरात स्थान मिळवलं, तर काही मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतात. TRPच्या गणितामुळे आजकाल अनेक दैनंदिन मालिका काही महिन्यातच बंद पडताना दिसत आहेत. अशीच एक मालिका 7 महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नुकतंच या मालिकेत खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने भावूक पोस्ट शेअर केली. दरम्यान या मालिकेचे नाव शुभश्रावणी आहे. झी मराठीवरील शुभश्रावणी या मालिकेचा प्रवास आता लवकरच संपणार आहे. अवघ्या काही महिन्यात मालिकेतील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. अभिनेत्री भूमिजा पाटीलने या मालिकेत स्वीटीची नकारात्मक भूमिका साकारली होती. आता या मालिकेचं शूटिंग संपल्यावर अभिनेत्री भूमिजा पाटीलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. अलीकडे जानेवारी महिन्यात या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. आता जवळपास 7 महिन्यानंतर ही मालिका ऑफ एअर होणार आहे. मालिका संपत असल्याने भूमिजाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत या भूमिकेचा निरोप घेतला. स्वीटी तिच्या आयुष्यात आल्यानंतर तिच्या अभिनयाच्या प्रवासाला नवं वळण मिळाल्याचं तिनं सांगितलं. आपल्या अकाउंटवरून तिनं सायनिंग ऑफ ॲज स्वीटी, स्वीटी माझ्या आयुष्यात आली आणि माझं नशीबच पालटलं असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वीटी या पात्राने मला विश्वास दिला की विलन साकारणं कठीण आहे पण अशक्य नाही. यानंतर अभिनेत्रीने लिहिले, मला स्वतःवर विश्वास नव्हता की मला कधी नकारात्मक भूमिका जमेन, पण शुभश्रावणीच्या निमित्तानं हे शक्य झालं. मालिका फार काळ चालली नाही, पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस चॅलेंजिंग होता. एखाद्या कलाकाराला आणखीन काय हवंय? एकाच पात्रात इतक्या वेगवेगळ्या छटा साकारायला मिळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, अशी भावूक पोस्ट अभिनेत्रीने लिहिली.